नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा इथे आज मी तुम्हाला खूप ट्रेंडिंग अशी व्ही शेपमध्ये बॅकनेक डिझाईन रेडी करून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे ब्लाऊजचे मेजरमेंट सांगते. तर बघा 16 इंच उंची घेतली आहे, 6 इंच शोल्डर घेतलेले आहे. त्याच्यानंतर मुंडाही 6 इंचच घेतला आहे आणि छातीची घडी ही 11 इंचाची टाकलेली आहे. त्याच्यानंतर बघा गळारुंदी आपल्याला 2.5 इंच टाकून घ्यायची आणि गळ्याची उंची ही आपल्याला 9.5 इंच ठेवायची आहे. तर आपण इथे 10 इंचावर खूण करून घ्यायची आहे. तर बघा आणि खालील गळ्याची रुंदी ही आपल्याला 3 इंचावर टाकून घ्यायची आणि हे आपल्याला असं क्रॉसमध्ये सरळ लाईन मोडून घेऊन आपल्याला इथं व्ही शेपचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा खालील साईडला आपल्याला अर्धा इंचावर खूण करून अशा पद्धतीने क्रॉस इथं लाईन मोडून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने त्याला आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. अगदी गोलाकार, थोडासा असा आतमधून गोलाकार असा शेप द्यायचा आहे यांनी. त्याच्यामुळे बघा इथे एकदम प्रॉपर असा व्ही आपला तयार होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला आखून घेऊन हे कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून आपल्याला हे पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे. त्याच्या आधी आपल्याला पिनअप करून घ्यायचे आहे. जर तुम्ही नवीन बिगनर्स असाल तर तुम्ही 1-2 पिनअप जास्त करून घ्यायचे आहेत, कारण खालील कपडा हा एकदम सुळसुळा असेल तर तो घसरणार नाही किंवा सैल होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं पिना लावून घ्यायच्या आहेत. तर बघा सगळ्यात आधी खाली आपण शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर आपण नॉर्मल जे बॅकनेकला फोल्डिंग करण्यासाठी शिलाई करतो त्याचप्रमाणे इथंही व्ही नेकला फोल्डिंग करण्यासाठी इथं अशी शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो कपडा आपल्याला उरलेला आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा हे पूर्ण पिना काढून घेऊन मी जो एक्स्ट्रा आपला कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने पूर्ण कपडा इथं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला ते छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा व्ही पलटी करू त्यांनी त्याची फिनिशिंग एकदम प्रॉपरमध्ये येईल. तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण कट मारून घेतलेले आहेत आणि आपण आता हे पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण याला आपण थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही एकदम परफेक्ट येईल. तर बघा त्याच्यावर आपल्याला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जो आपण तुम्ही नॉर्मल गोल गळ्याला करतात त्याचप्रमाणे यालाही करायचं आहे. जर तुम्हाला इथे कॅनव्हास लावून व्ही नेक रेडी करायचा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा इथे रेडी करू शकता, पण मी इथे कॅनव्हास यूज केलेलं नाही. डायरेक्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक याच्यावर व्ही नेक इथं रेडी करून तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने बघा खालील साईडला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो आपला एक्स्ट्राचा म्हणजे मुंड्याकडील साईड आणि कमरेकडील साईड हा पूर्ण आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला इथं जॉईन करायचं आहे आणि याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे पूर्ण आपला पाठीमागील बॅकनेक इथं आपला सिंपल असा रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं मी इथं छोटेसे लटकनही रेडी करून लावलेले आहेत. तर इथं बघा आपल्याला मोत्याची लेस लावायची आहे. तर आपण इथं सिंगल फूटचा तुम्ही यूज करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे सिंगल फूट लावून घेतलेले आहे आणि त्याच्यानेच मी इथं लेस जॉईन करत आहे. सुईचं टेन्शन फक्त उचलायचे आहे आणि सुई आपल्याला ब्लाऊज पीसमध्येच ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लेस जॉईन केली तर तुमची एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये लेस तयार होते. तर बघा इथं पूर्ण ह्याला लेस तयार झालेली आहे आणि जे आपला दुसऱ्याकडली साईड होती जिथं मोती होते तिथं मी इथं फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. तर बघा या ब्लाऊजचे अजूनही लुक सुंदर येण्यासाठी मी इथं छोटासा इथं बो करून लावलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीने इथं बो लावून घ्यायचा आहे. जो आपला व्ही नेक असतो त्याला हा बो एकदम सुंदर असा दिसतो. अशा पद्धतीने इथं मी रेडी केलेलं आहे. तर बघा इथं पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंग झाल्यानंतरचं दाखवत आहे. तर एकदम फिनिशिंगमध्ये आपलं पूर्ण ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. ते 36 साईजचे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे.
तर बघा तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.